मम्मीने जुगाड चुकीचा केलेला आहे. अवतार बघून कायराने पुरा अवतार घेतला. दे दे तो दे, सोडणार नाही, चाललो आम्ही. आणि कायराने आज माझी सीट घेतली. म्हणजे असं कम्पेअर करत जा, असं कम्पेअर करत ना तुम्हाला समजेल की नक्की कुठली वस्तू स्वस्त आहे. नमस्कार मंडळी, मी प्रकाश वाडी तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आता निघालोय, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि कायरासोबत निघालोय. इकडे रश्मी आहे. सो थोडं बाहेर चाललोत, डीमार्टची शॉपिंग करायची आहे आणि आणखी काय काय आहे ग्रॉसरीमध्ये, म्हणजे आमच्या ह्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये. कायरा आता सांगणार आहे. कायरा पूर्ण रेडी आहे इकडे बॅग वगैरे घेऊन. हा ना कायरा, कायराची किट्टी बॅग घेऊन आहे. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया आणि कायरासोबत आज फिरायला जाऊया. हो ना कायरा? हा ना, हा चला. इकडे बघ, इथं आहे ना, बोल चला. शाळेजवळ आलोय, जिकडे आपली गाडी लागते. 7 दिवसानंतर गाडी बघायला आलोय. पूर्ण गाडी माकलेली आहे, धूळ झाली. किती पण धुवा, मग अशी उभी राहिली की वाट लागून जाते. चला आता गाडी चालू केली आहे, पोल स्टार्ट करत ठेवली आहे आणि हे गोष्ट दाखवतो. आमची कायरा मॅडम इथं बसलेली आहे आणि मला बसल्या बसल्या तिने सांगितलं आहे की पप्पा सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावून पुढच्या सीटवर बसले आहे. मम्मी आता पाठीमागे बसणार आहे. मम्मीची जागा कट. एक नंबर. कोपरोडवरनं निघालोय आणि आज आहे मंगळवारचा आमचा बाजार आणि ट्रॅफिकने स्वागत केलं. हे बघा असं. आणि याच्यात रिक्षावाले इकडून तिकडून गाड्या टाकतात. आता सध्या छोटी लेन आहे तरी पण इकडून गाडी टाकवतात. काय बोलणार. चला ऑलमोस्ट निघालो. 4-5 मिनिटं गेली माझी याच्यात. वाजले जातात 7 परफेक्ट. आणि कायराने आज माझी सीट घेतलेली आहे ना कायरा? फायनली खोपट्याच्या रस्त्याचं काम सुरू झालंय. त्याच्यामुळं आता हा एकच ब्रिज आहे, त्या ब्रिजचं पण काम चालू आहे, जो जुना गॅमनचा पूल बोलायचा आपण तो. त्याच्यामुळे इथं 10-15 मिनिटं जातात. हे दररोजचं आहे. कामावर जाताना पण मला हे करावं लागतंय, फेस करावं लागतंय. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही आमच्या साईडला येत असाल ना तर असे ट्रेलर आणि हे ट्रॉली आणि जो मेन हे असतो घोडा असतो तो वेगवेगळे ट्रॅव्हल करतात. त्याच्यामुळं थोडंसं कॉशन्स राहा ह्या आमच्या एरियामध्ये. जर तुम्ही येत असाल तर बाहेरून. ऑलमोस्ट आमच्या लोकांना तर थोडंफार माहिती आहे, पण बाहेरच्या लोकांचे खूप ॲक्सिडेंट्स आणि इन्सिडेंट होतात इथं. सो आता दिसलं मला समोर एक मेन सीन होता, पण रश्मीने शूट करायचं राहून गेलं. पूर्ण एकदम टच टू टच झालं होतं. म्हणजे कायरा मॅडम शूट करत होती तेव्हा. कायरा का कॅमेरा देत नाही. बघा कायरा आता पण तो ट्रायपॉड पकडून कायरा बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करते. हे नेहमी असं ती करते, पण रश्मी इकडे तिला पकडून असते सेफ्टी साईडसाठी. ठीक आहे, आता हसेल कायरा. कायराची बेस्ट जागा आहे ती. काय तिकडं काका आहेत. ओके. ही पोर बघा ब्लॉगिंग करते, कॅमेरा चालू केलाय. हा काका आहेत. हो काका आहेत. किती वेळा सांगशील, बस झालं. ब्लॉगिंग करणं बंद करते. झालं, माझा मोबाईल पूर्ण भरलाय शूट करून ना. अर्धा तासानं पूर्ण मोबाईल. काय एक नंबर. किल्ल्यावर आलोय आणि इथला सिग्नल जाम चेंज झालाय. जवळपास 1.5 मिनिटाचा सिग्नल झालाय आणि 30 सेकंद सोडतात आणि 1.5 मिनिटं थांबायला. हे बघा आता इथं जवळपास माझे 15-10 जवळजवळ 7:35 आलो होतो, 7:50 झाले. इथंच आहे. चला आता सिग्नल सुटलाय आणि इकडे पोलीस पण असतात, लक्षात ठेवा. कायराने सिग्नलचा फुल फायदा उचललाय. ही कुठे बसली, फेवरेट पोझिशन. बेलापूरला पोहोचलोय. पार्किंग शोधताना 5 मिनिटं गेली. रश्मीला तिकडंच सोडलं. इकडं पार्किंग भेटली तर पार्किंगला लावली आहे गाडी. आणि दुसरी गोष्ट, मूवीला पण आलो. अवतार मूवी रिलीज झाला आहे, सो तो बघायचा आहे. सो आता इथून डीमार्टला आम्ही बेलापूरला का आलो, पहिला पण जाऊ शकलो असतं कारण तिकडे डायरेक्ट पार्किंग आहे स्वतःची डीमार्टची. पण इथून आम्हाला सीवूड पण जवळ पडेल. सो आता इथून शॉपिंग करू, सामान भरू आणि इथून सीवूडला मूवीला जाऊ. त्याच्या अगोदरमध्ये डिनरचा ब्रेक आहे. ठीक आहे. सो आता डिनर कुठं करायचं ते रश्मीला माहिती आहे. चला आता डीमार्टमध्ये जाऊया. काय कायरा मजा करते ते बघूया. हे टास्क आहे कायराला शोधायची. कायरा आणि रश्मी आता कुठं आहे बघायला लागेल. कोण भेटली? कोण आहे? आईला भारी मजा आहे तुझी. मम्मीने जुगाड चुकीचा केलेला आहे. कायराला उलटी बसवली. असं नाही मम्मी.
नाही नाही असं नको, त्याचे पाय दुखतील. कायरा हे असं बसवायचं होतं, मम्मीने चुकीचं बसवलेलं. चला कायराला फर्स्ट टाइम एन्जॉय. मजा येते बाबू, मजा येते. मोठी गाडी आहे ना, मोठी गाडी आहे ना. हां तुझी घरी गाडी आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे ना ही. हां आणि याच्यात खाऊ पण आहे ना या गाडीत. ऑलमोस्ट आम्ही घरातलं जे कडधान्य आहे तेच न्यायला आलोत. हे बघ कडधान्य सर्व भरलं आहे आणि हे डीमार्टचंच जे आहे ना ब्रँडवाले तेच वापरतो. हेच बेस्ट पडते आमच्या माहितीत तरी. ठीक आहे. आणि बाकी काय काय आयडिया आहेत डीमार्टला शॉपिंग करायला सांगतो. आम्ही जे वापरतो ते काय ते गाडी आहे. ओके. कायरा काय काय बसली, मजा येते. मित्रांनो डीमार्टमध्ये आम्ही शॉपिंग करतो ना तेव्हा काय ट्रिक वापरतो सांगतो तुम्हाला. आता समजा ते पिअर्स साबणचा एक्झाम्पल करतो. पिअर्स साबण हा एक आहे, आणि हा एक आहे, 3 आहे. ठीक आहे. तर ह्याची प्राईस आहे 46 रुपीज डीमार्टची. ठीक आहे. तर 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम हा 46 रुपीजला पर ग्रॅम पडतो. ठीक आहे. आणि हा जर पॅक घेतलात ना तर ह्याच्यामध्ये 625 ग्रॅम भेटतो. त्याची प्राईस आहे डीमार्टची 253. तर 253 डिवाइड बाय 625 केलं ना तर 0.46 येतो, 0.40 येतो. आणि आता हा नवीन एक आला आहे ह्यांचा, जो नवीन ॲडव्हर्टायझिंगसाठी हे लोक काय करतात माहिती का, सुरुवातीला ब्रँड सक्सेस करण्यासाठी प्राईस लो ठेवतात. तर ह्याचा मला 0.35 ग्रॅम पडतो आहे. मला ह्याच्याशी काही मतलब नाही, मला फक्त पिअर्स साबण हवं आहे. सो जेव्हा जेव्हा एखादा ब्रँड यांना हे करत असतो मार्केटमध्ये उतरत असताना तेव्हा तेव्हा स्वस्त ठेवतात. हा थोड्या दिवसात हा महाग होईल. सो ह्यांनी हा 0.35 ठेवला ना तर हा मी घेणार आहे सध्या. ठीक आहे. सो नेहमी तुम्ही आता ना तेव्हा ग्रॅम कम्पेअर करा. ग्रॅम कम्पेअर केलं ना म्हणजे तुमची प्राईज आहे त्याच्याशी ग्रॅम कम्पेअर केलात ना तर ते बेस्ट होईल. ते ह्याच्यामध्ये जे साबण जरी घेतलात ना धुवायचे त्याच्यामध्ये छोटे साबण घेतलात ना तर ते स्वस्त पडतात. जर पॅक घेतलात तर तो महाग पडतो. म्हणजे ग्रॅम कम्पेअर करायचं. आता इथं बघा विम साबणमध्ये पण आलो आहे. इथं पण सेम जुगाड आहे बघा. 110 ग्रॅम आपल्याला भेटते 9 रुपयात. तर ह्याचं जर कॅल्क्युलेट मारलं ना तर 9 भागिले म्हणजे 9 डिवाइड बाय 110 ग्रॅम तर आपल्याला आन्सर भेटते 0.081. ठीक आहे. आणि हेच हा पूर्ण पॅक आहे ना, जर हा पॅक घेतलात ना तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही डायरेक्ट फक्त डिवाइड काय मारा माहिती आहे का, हे 800 ग्रॅम म्हणजे 67 रुपीज डिवाइड बाय 800 ग्रॅम तर तुम्हाला आन्सर येईल 0.083 येईल. ठीक आहे. म्हणजे हे पण पॅक घेऊन पण हे महाग पडतं आहे. ठीक आहे. म्हणजे सिंगल घेतलं तर स्वस्त आहे. म्हणजे असं कम्पेअर करत जा. असं कम्पेअर करत ना तुम्हाला समजेल की नक्की कुठली वस्तू स्वस्त आहे आणि नाही. काय काय पाहिजे? हां पाहिजे. आम्ही नाही घेणार तुला. याला काय बोलतो काय ना ओपन फ्रीज. इकडे काय मिल्क आहे, इकडे आयटम्स आहेत जे आपण गरम करून खाऊ शकतो. इकडे योगर्ट आहे. हां इकडे काय दही आहे, इकडे श्रीखंड आहे. ठीक आहे. आपल्याकडे असा दरवाजेवाला फ्रीज आहे, तसा ओपन फ्रीज आहे. फक्त थंड लागला मजा आली. काय रा फर्स्ट टाइम कायराला डीमार्टमध्ये आलो. नाही गाडी फुल एन्जॉय करतो. कायराला श्रीखंड भेटलाय ती सांगते फोड. आणि मंगळवार आहे तरी बऱ्यापैकी गर्दी आहे डीमार्टला. ठीक आहे. नाही फोडायचा नाही नाही मारतील आपल्याला फोडला तर. काय कायराला मोकली सोडली. हे एन्जॉय कर ना इकडे. गप उलटी बसली उलटी येडी गपच. चार्ज बघतोय लहानपणीचा बिस्किट पॅकेट तेवढाच आहे, फक्त बिस्किट कमी झाली. 2-4च राहील बिस्किट आता याच्यात मोजून येतात. ठीक आहे. 1-2 घेतो पॅकेट. ओके. आणि आता कुठेतरी गायब झालेत. बिलिंग करायचं आहे. ठीक आहे. हे PSA वाली पोरं आहेत. हे काय झालं आम्हाला काउंटर भेटलं. डीमार्टमध्ये शॉपिंग करायची सगळ्यात मोठी ट्रिक म्हणजे लिस्ट घेऊन या. लिस्ट घेऊन आला तरच वाचाल, नाही तर वाट लागेल. आणि ही बघ हिचं झालं. बरं झाला. ऑलमोस्ट झाली. 1 तासात सगळी खरेदी झाली. आणि डीमार्टमध्ये पण ब्लॉक करायची खूप दिवस इच्छा होती. झाली. चला पब्लिकमध्ये ब्लॉक करायची. आणि ही येडी गा बस झालं. एवढी शॉपिंग काही एक्स्ट्रा नाही घेतलं कारण सर्व लिस्ट घेऊन आलो होतो. लिस्ट घेऊन आलो आहे तरी 1 तास लागला शॉपिंगला. हे एक बेनिफिट आहे. ठीक आहे. हे बॅगा पण आणल्या होत्या. रश्मी बॅग आणायला गेली होती. ते झालं. बिलिंग वगैरे झालं आहे. हा सगळा जुगाड आहे. चला आता इथून जायचं जेवायला. जेवून मग मूवीला. आणि ह्या पोरीने लय हैराण केलं. ह्या श्रीखंड तो सोडलाच नाही अजून. दे सोडणार नाही. चाललो आम्ही. चलो श्रीखंड काय सोडत नाही. हॅलो
कायरा हॅप्पी आहे ना, श्रीखंड भेटला ना म्हणून ना. सामान ठेवलं आहे गाडीमध्ये आणि लगेच हॉटेल शोधला ऑनलाईनच. इथं आरुष आहे, डीमार्टच्या इकडेच आहे समोर. तो आता तिकडेच जातो आहे, कारण इथून आता आम्हाला परत मूवीला जायचं 10चा शो आहे. सो इथल्या इथं टाईम वाचेल आणि बेस्ट हॉटेल इथंच आहे. कायराची चालू आहे फुल मस्ती. कायरा श्रीखंड कुठं आहे? श्रीखंड कुठं लपवलास? नुसता लपवतोय तो. त्या श्रीखंड सोबतच आज रात्र घालवी. लपवला पालाय. कायरा फक्त हे खात आहे. मस्त आहे कायरा, मस्त आहे. व्हेरी गुड. तू खा कायरा. पाहिजे? खाशील. हे पोरीची मजा आहे. हा, काटा चमच नाही खाते. वाव. कायरा रिॲक्शन. खा लवकर. कायरा संपव. क्रिस्पी जाम आवडली. हे बघ अजून खाते. आम्ही इथं बिर्याणी आलेली आहे, ताव मारतोय. हे बघ एक नंबर आहे. आधी पहिले खाऊन घेतो. ब्लॉगिंग सेकंडरी ऑप्शन. चला जेवण फिनिश झालं. बिल आलाय. कायराने एक जोक केला, डायरेक्ट याच्यात मूठ मारले. कायरा इकडे बघ. कायरा हे बघ, पूर्ण बडीशॉप घेतली. ड्रायव्हिंग पोझिशनला आलो आहे आणि इथं किल्ल्याच्या सिग्नलवर आता इथून सीवूडला जायचं आहे. 10चा शो आहे. 21:47 झालेत, म्हणजे 13 मिनटं बाकी आहेत. चला. सध्या कायरा आणि मम्मी पाठीमागे आहेत ना. चला पोचलो ना, आता मूवी बघूया. कायरा कुठे आलो आपण? पप्पाला. आणि गाडी आता मी इथं खाली अंडरडेकला पार्क केली. चला आता जाऊया. 5 मिनटं आली मूवीला. आम्ही असे नेहमी असेच कट टू कट टाईमवर येतो. मी सेकंडला पोचलो आहे. 10:05 इथंच झालेत. रश्मी येतो इकडे लिफ्टमधून. ठीक आहे. सीवूड मॉल, बिगेस्ट मॉल इन नवी मुंबई. लग्न होऊन आल्यावर आहे ना, असं आता कायराचा ब्लँकेट घेऊन आलो आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा मी मला पण आणलं आहे, पण काय लागलं तर कायराला होईल. कायराची जास्त काळजी त्याच्यामुळं. ठीक आहे. चलो कायरा इकडे ये. चल. 3ला आहे अवतार. ठीक आहे. अवतार मूवीचा काय काय मी मध्ये सांगतो. हा इंडियन बेस्ड मूवी आहे. अवतार म्हणजे आपण अवतार बोलतो तसं आहे. आणि ठीक आहे, ही आमची कायरा महाभूती आहे जी आपल्या याच्यामध्ये त्याच्यावर बेस आहे. आणि हा 3रा पार्ट आहे. 3रा म्हणजे अग्नी. आणि 4था आणि 5वा पार्ट आहे 100%. हे पुढे मी सांगतो काय काय आहे ते. हे पूर्ण इंडियन बेस्ड मूवी आहे. कोणाला माहीत नसेल तर हे सांगतो. फक्त हे हॉलिवूडने बनवले. वेगळ चष्मा घाल. चलो रेडी फॉर अवतार 3. मैं मरा कैसे था? गोली लगी थी. इंटरव्ह्यू झालाय. कायरा मॅडम झोपली. जाम मोठा पिक्चर आहे ना रश्मी. कंटाळा आला. 11:45 झालं. 2 वाजता घरी जाताना. पावणे 2 वाजले. पिक्चर संपला आणि निघालं. आणि कायरा आमची 2 झोपा झाल्यात. कायराच्या मध्ये अर्धा असे झोप काढली ना, आणि टवटवीत उठली बघ कसली. हा ना कायरा पिक्चर कसा ना, 1 नंबर पिक्चर. रात्री 2 वाजता कायरा बॉलमध्ये. हा चलिये जाइए. मजा आली पिक्चर बघून. जाम भारी वाटलं. आता लाईट आली ना म्हणून. ठीक आहे. सो आता इथून घरी जायचं आहे. 2 वाजलेत तरी पण ब्लॉग करायची आठवण आहे. कायरा ड्रॅगन कसा होता? अवतार बघून कायराने पुरा अवतार घेतला. आपला मस्त ट्रॅव्हलचा ब्लॉग झाला ना आज. आणि हा छोटासा ब्लॉग आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. हो मस्त एंड. ठीक आहे. चला छोटासा ब्लॉग करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. भेटू अशा ब्लॉगचा आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी. बाहेर आलोत आणि पार्किंगचे चार्जेस सांगतो तुम्हाला. मॉलमध्ये पार्किंगचे आता आम्हाला 60 रुपये लागले ना. 0 to 4 hours 60 रुपये आहेत. बाहेरला जी स्टेशनची पार्किंग आहे ना त्याच्यामध्ये किती होते रश्मी?
40 रुपये. सो हे बरं पडते आपल्याला, तेव्हा गाडी एकदम खाली आणि व्यवस्थित सेफ पण लागते.